आज का नाही भावांनो, घरी काही कामच नव्हतं. म्हणलं जाऊन एक नाईट पॅन्ट तर घेऊनच येऊया. आवडली नाही आवडली तसली काय भानगडच लावत बसलो नाही. डायरेक्ट गाठली की त्यासनी पॅकच करायला लावली. आता ज्येष्ठच पॅन्ट घेतली होती ती रानात घालून आलो. रानात मागल्या वेळी लागण केली होती ती काही व्यवस्थित उगवलेली नाही. लय ठिकाणी डाल पडली ती. म्हणलं जाऊन आपल्या खोडव्याकंड एक मुळी घेऊन यायची आणि जिथं जिथं आलेलं नाही तिथं तिथं लावायचं. पण काय पण म्हणा, आपलं इकडनं खोडवं तर लय जोमात आलंय. एक मुळी काढली आणि लागणीकडे घेऊन आलो. पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे लय वेळ काय वाया घालवत बसलो नाही. आलं की कांड्या सोडायला चालू केलं आणि पुरायला चालूच केलं. आताच म्हणलं होतं तवर तेवढ्यात पण त्यानं चालूच केलं. पाऊस तर काही जोरात येणारच नाही, टिपटिप करणार, पण आपलं पुढ्यातलं काही काम होऊन देणार नाही. पक्ष्यांनी तर गलट असं बांधली ती, माणसांची घरं पडतील पण पक्ष्याची गलटी काय तुटणार नाही ती. एक मुळी आणली होती तेवढी सगळी संपवली. जिथं जिथं डाल पडलं होतं तिथं तिथं सगळीकडे कांड्या पुरल्या आणि चप्पल ही बाहेरच काढलं होतं. आपल्याला माहित होतं पाऊस येऊ येणारच आहे. झालं तिकडचं काम संपवलं तवर इकडचं काम मागं लागलं. सगळ्या शेंगा आयच्यात नेऊन ठेवल्या त्या आणि त्याच न्याला इकडे आलूया. एवढी कामं केली ती आणि चहा पेणार नाही असं कधी होणारच नाही. पहिल्यांदा तर चहाची इट्टी करून टाकली आणि शेंगा या टिक्यात भरूनच ठेवल्या होत्या. त्या पिन बांधायला चालूच केलं. व्यवस्थित तर पहिल्यांदा शेंगा बांधून घेतल्या, नाहीतर परत सगळ्या रस्त्याला शेंगा दिसायच्या. गाडीच्या टाकीवर टिकट ठेवलं आणि 120चा गाडीचा पुंगा केलाच की. वानरसेना तर आज पाठच येऊन बसल्या. पहिल्यांदा तरी ठिका आत नेऊन ठेवतो, नाहीतर त्यांच्याकडनं मला तडी बसायची. ठिका तर आत आणून ठेवलं आणि दिवसभराचं सगळं काम अशा तऱ्हेने संपवून टाकलं.